जल्द से आने वाला प्रभु यीशु मसीह की अरे बहुत नाम है सब पवित्र लोगों को मसीह देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का है कि प्रभु ने इस साल की आखिरी समयों में हमको लेकर आया है आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की या वर्षाच्या शेवटल्या वेळेमध्ये आपल्याला घेऊन आलेला आहे और 2 पुनरुत्थान का दिन और बाकी आणि अजून 2 पुनरुत्थानाचे दिवस बाकी आहे। खरं आहे ना? तो योग बहुत हमें प्रभु से आभारी होकर के प्रभु का महिमा करना चाहिए आणि प्रभू पासून खूप आभारी होऊन प्रभूचा गौरव आपण करायला पाहिजे। हम प्रभु की आगमन की एकदम निकटता में आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण एकदम जवळ आहोत। अभी दुनिया में होने वाला सबसे बड़ा संभव प्रभु का आगमन है आणि आता या जगामध्ये होणाऱ्या सगळ्यात मोठी घटना म्हणजे प्रभूचं आगमन आहे और प्रभु के लोग उसके आगमन की बाट जोते रहता आणि प्रभूचे लोक त्याच्या आगमनाची वाट पाहत है ना। राहतात। हर एक पीढ़ी के लोगों ने सोचा है कि हमारा ही समय में प्रभु आएगा आणि प्रत्येक पिढीच्या लोकांनी विचार केला की आमच्याच पिढीमध्ये प्रभू येईल लेकिन प्रभु अभी तक आया ही नहीं। आणि अजूनपर्यंत प्रभू नाही आला। लेकिन मैं पूरा विश्वास करता हूँ हमारी इस पीढ़ी में प्रभु आणि आएगा मी पूर्ण विश्वास करतो की आपल्याच पिढीमध्ये प्रभू येईल और ज्यादा दिन अभी नहीं जाएगा आणि आता जास्त दिवस नाही है ना। जाणार प्रभु का हर एक वचन पूरा होते जा रहे हैं। आणि प्रभूचं प्रत्येक वचन पूर्ण होत आहे। कई बार लोग सोचता होगा आणि पुष्कळ वेळा लोक विचार करत जैसा असतात। दूसरा पत्रोस उसका तीसरा अध्याय का तीसरा वचन में एक ऐसा एक सवाल है आणि दुसरे पेत्र त्याचा 3रा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असा एक प्रश्न आहे। पहले यह जान लो कि अंतिम दिनों में हंसी ठट्ठा करने वाले आएंगे। दूसरा पत्रोस उसका तीसरा अध्याय तीसरा वचन, उसका तीसरा वचन हाँ वही। हाँ हंसी ठट्ठा करने वाले आएंगे हाँ। जो अपनी ही अभिलाषाओं के अनुसार चलेंगे हाँ। और कहेंगे कहेंगे उसके आने की प्रतिज्ञा कहाँ गई। 4 में है हाँ, हाँ 4 हमारा 3 में ओके। उसके आगे आने का मतलब जो प्रभु ने वायदा दिया था वो कहाँ गया। आणि प्रभूने जे सांगितलं होतं की मी येणार ते कुठं राहिलं। मतलब प्रभु आएगा आएगा बोला, तुम लोग भी बोलता है प्रभु आएगा आएगा, लेकिन वो अभी तक क्यों नहीं आया। आणि प्रभू म्हणेल की मी येणार येणार आणि तुम्ही पण म्हणतो की प्रभू येणार येणार, पण मग ते येणं कुठं राहिलं। शायद कई लोग आपको भी पूछा होगा आणि कदाचित पुष्कळ लोकांनी तुम्हाला सुद्धा विचारलं असेल। लेकिन एक बात है प्रिय, एक गोष्ट आहे प्रेम, हमारा प्रभु आएगा। आपला प्रभू येईल। है ना। प्रभु एक बार इस दुनिया में आया, आणि एकदा प्रभू या जगामध्ये आला। कब आया। केव्हा आला। समय पूर्ण हुआ। वेळेच्या पूर्णतेला। है ना। मला गलातियों 4:4 में लिखा है जब समय पूर्ण हुआ वो स्त्री का संतान होकर के ये दुनिया में आया। आणि गलातीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की वेळेच्या पूर्णतेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले। मतलब प्रभु यीशु मसीह की पगला आगमन का बारे में जितना भविष्यवाणी था वो अनेक भविष्यवाणी प्रभु ने पूरा किया। आणि प्रभूच्या पहिल्या आगमनासंबंधाने जेवढ्या भविष्यवाणी होत्या त्या सर्व भविष्यवाणी प्रभूने पूर्ण केल्या। आपको मालूम है वो उस भविष्यवाणी पूरा करने के लिए कितना टाइम लगेगा। आणि ती भविष्यवाणी पूर्ण करण्याकरता किती वेळ लागला। करीब 4000 साल। आणि साधारण 4000 वर्ष। है ना। प्रभु ने ये वायदा कब दिया था। आणि प्रभूने हे अभिवचन केव्हा दिलं होतं। एदन वाटिका में शैतान ने मनुष्य को धोखा दे करके फंसाया, उस समय में शैतान को बोला था प्रभु ने। आणि ज्या वेळेला एदेन बागेमध्ये सैतानाने मनुष्याला फसवलं होतं त्यावेळेला परमेश्वराने सैतानाला सांगितलं होतं। क्या बोला था। काय म्हटलं होतं। उत्पत्ति 3:15। उत्पत्ती 3रा अध्याय त्याचं 15 वचन। और मैं तेरे और इस स्त्री के बीच में हाँ। और तेरे वंश और इसके वंश के बीच में हाँ। पैर उत्पन्न करूंगा। हाँ। वह तेरे सिर को कुचल डालेगा हाँ। और तू इसके एड़ी को डसेगा। हाँ देखा, उस समय में शैतान को बोला स्त्री की संतान तेरा सिर कुचलेगा। आणि त्यावेळेला प्रभूने सर्पाला म्हटलं होतं की स्त्रीचा पुत्र तुझं डोकं ठेचेल। इतना अद्भुत बात है प्रियो। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे ना। जब समय पूर्ण हुआ वो स्त्री की संतान होकर के, मैंने पिक्चर में भी आपको बोला था 4 प्रकार दुनिया में मनुष्य का जन्म हुआ। आणि मागील दिवसामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं मनुष्याचा जन्म 4 प्रकारे झाला। उसमें एक स्त्री की होकर के या कुमारी में होकर के जन्म एक ही हुआ, वो यीशु मसीह का है। आणि त्याच्यापैकी कुमारीच्या द्वारे जन्मलेला हा एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे। बहुत अद्भुत बात है प्रियो। आणि खूप अद्भुत गोष्ट आहे। प्रभु का वचन में लिखा हुआ हर एक बात समय पर पूरा होगा, होते रहेगा। आणि प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट वेळेवर पूर्ण होईल आणि होत राहील। कई बार कई बातें पढ़ने के टाइम पर लोगों को विश्वास करना बहुत बड़ा मुश्किल है। आणि पुष्कळ वेळा काही गोष्टी वाचल्यानंतर लोकांना विश्वास ठेवणं कठीण आहे। आज से मला 60-70 साल पहले माना दुनिया में होने वाला बात सारा दुनिया देखेगा बोलेगा तो ये विश्वास किसी कारण नहीं कर सकता। आणि आज 60-70 वर्षापूर्वी जर असं लोकांना म्हटलं की जगामध्ये एखाद्या ठिकाणी झालेली गोष्ट संपूर्ण जग पाहिल असं जर म्हटलं तर मग त्यांना तो विश्वास राहिला नाही। आज
आणि आज असं जर म्हटलं तर आज सबके पास मोबाइल है। आज सगळ्यांकडे मोबाईल आहे. प्रेज लॉर्ड। Praise the Lord. दुनिया में कहीं भी होने वाला तुरंत उसमें आ जाता। आणि जगामध्ये जे काय होतं ते लगेच त्या मोबाईलवर येतं. आप देखो तुम्ही पहा. है ना, मोबाइल से दुनिया में एक साइड में बैठा हुआ व्यक्ति के साथ इधर बैठ के बात कर रहा है। आणि जगाच्या एका कोपऱ्यावर बसून दुसऱ्या कोपऱ्यावरून त्याच्याशी आपण बोलू शकतो. है ना, ऐसा बात मतलब कुछ समय पहले मनुष्य सोच नहीं सकता था। आणि अशा गोष्टी काही वर्षापूर्वी मनुष्य विचारही करू शकत लेकिन नव्हता. ऐसा अरे बात प्रभु का वचन पूरा होने के लिए प्रभु ने ये सब दुनिया में कर दिया। आणि या सर्व गोष्टी पूर्ण होण्याकरता प्रभूने हे सगळं काही जगामध्ये केलं. प्रियो, प्रभु का जितना भी जब दूसरा कुरिन्थी 12 अध्याय का 20 वचन में लिखा है, आणि दुसरे करंथीकराचं पत्र पहिला अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये असं लिहिलंय. प्रभु में जितना वायदा है वो सब हाँ की हाँ है, कोई ना नहीं है। आणि प्रभू मध्ये जे काही अभिवचन आहे ते सगळे हा मध्ये आहे, त्याच्यामध्ये नाही नाहीये. प्रियो, प्रभु का वचन पूरा होगा। प्रियांनो, प्रभूचं वचन पूर्ण होईल. वचन पर कभी संदेह नहीं करना। आणि वचनावर कधी शंका करू नका. वचन में बना रहने के लिए हमेशा प्रयास करना। आणि वचनामध्ये राहण्याकरता नेहमी प्रयत्न करा. एक सच्चा भक्त का कर्तव्य मानव वो प्रभु का वचन को थामा रहता। आणि एका खऱ्या भक्ताचं कर्तव्य ते प्रभूचं वचन पकडून तो राहतो. हमारे प्रभु कभी भी आ सकता। आपला प्रभू केव्हा पण येऊ शकतो. प्रभु आएगा, प्रभु का लोग आपको मालूम है किसके लिए प्रभु आ रहा है? आणि प्रभू कोणाकरता येत आहे. है ना, इब्रानियों 9:28 में लिखा है, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 9 अध्याय त्याच्या 28 वचनामध्ये असं लिहिलंय. जो उसकी बाट जोते हैं। आणि जे त्याच्या आगमनाची वाट पाहतात. है ना, मसीह लोग प्रभु का बाट जोता है। आणि ख्रिस्ती लोक प्रभूच्या आगमनाची वाट पाहतात. आज ये वचन आपका जीवन की संबंध में है क्या? आणि आज हे वचन तुमच्या जीवनाच्या संबंधाने आहे का? आप प्रभु के आगमन की बाट जो रहे हैं क्या? आणि तुम्ही प्रभूच्या आगमनाची वाट पाहत आहात आज का? सवेरे उठते ही आपके दिल में क्या विचार आया? आज सकाळी उठल्यानंतर तुमच्या हृदयामध्ये काय विचार आला? आज शायद मेरी आखिरी दिन होगा। आणि कदाचित आज माझा शेवटला दिवस आज असेल. शायद प्रभु का आगमन होगा। आज कदाचित प्रभूचं आगमन असेल. ये बात तो आपने सोचा? आणि ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला का? मेरा एक सच्चा उदार पाया व्यक्ति का हमेशा दिल में यही एक बात विचार है, चिंता है कि मेरा प्रभु आ जाएगा। आणि खरं तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या दररोज मनामध्ये येणारा विचार हाच आहे की कदाचित आज माझा प्रभूचं आगमन राहील. क्योंकि प्रभु ने जब प्रभु का आगमन के बारे में बताने के टाइम पर मत्ती 24 अध्याय का 44 वचन में क्या बोला? मग ते त्याचा 24 अध्याय त्याच्या 44 वचनामध्ये प्रभूने त्याच्या आगमनासंबंधाने सांगताना काय म्हटलं? इसलिए तुम भी तैयार रहो, हाँ। क्योंकि जिस घड़ी के विषय में तुम सोचते भी नहीं हो, हाँ। उसी घड़ी मनुष्य का पुत्र आ जाएगा। देखा, इससे पहले 24 अध्याय में प्रभु ने बहुत बड़ा एक लंबा बात बताया। आणि याच्या अगोदर 24 अध्यायामध्ये प्रभूने एक खूप मोठी गोष्ट सांगितली. प्रभु का लोग प्रभु का प्रति उस समय के प्रति तैयार रहना चाहिए। आणि प्रभूच्या लोकांनी प्रभूच्या आगमनाच्या वेळेकरता तयार राहायचंय. प्रभु ने बताया हुआ हरेक बात चिन्ह वो आज हमारे सामने पूरा होते जा रहा है। आणि प्रभूने सांगितलेलं प्रत्येक प्रकारचं चिन्ह आज आपल्या समोर पूर्ण होत आहे. आपको मालूम है मत्ती 24 अध्याय का 3रा वचन में 6 लोगों ने 3 सवाल पूछा था। आणि मग ते त्याच्या 24 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये शिष्य लोकांनी 3 प्रश्न विचारले. जब वह जैतून पहाड़ पर बैठा था हाँ। तो चेलों ने एकांत में उसके पास आकर कहा, 6 ने एकांत में उसके पास आकर कहा, हमें बता हाँ। कि ये बातें कब होंगी? ये बात बोलेगा तो जो दूसरा वचन में जो बताया, ये मंदिर के पत्थर के ऊपर नहीं रहेगा। आणि ह्या गोष्टी केव्हा होतील म्हणजे काय की त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये सांगितलं की मंदिराचा दगड दगडावर राहणार नाही. है ना, मतलब उस समय में जो यरूशलेम में जो मंदिर था, आणि त्यावेळेला यरुशलेम मध्ये जे मंदिर होतं वो हेरोदा ने 46 साल लेकर के बनाया हुआ मंदिर था करके यूहन्ना 2:20 में लिखा है। आणि हेरोद राजाने 44 वर्ष घेऊन ते बनवलं होतं. योहान त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 46 वचनामध्ये 20 वचनामध्ये लिहिलंय. तो बहुत बड़ी बात है प्रियो। आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना, उसकी सुंदरता जब यीशु मसीह को दिखाया, आणि त्याचं सौंदर्य ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला दाखवलं तब यीशु मसीह बोलता है, आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ये मंदिर का ना पत्थर के ऊपर पत्थर भी नहीं रहेगा। आणि या चिऱ्यावर चिरा राहणार नाही, अशा प्रकारे मंदिराची परिस्थिती होईल. ये कब बोला? हे केव्हा सांगितलं? AD 17 में, AD 30 में। आणि इसवी सन 30 मध्ये. है ना, AD 30 में ये बात यीशु मसीह ने बोला, आणि इसवी सन 30 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट सांगितली. और सिर्फ 40 साल के बाद आणि फक्त 40 वर्षानंतर वो बात पूरा हो गया। आणि ती गोष्ट पूर्ण झाली. क्या हो गया? काय झालं? आपको मालूम है, चरित्र जानने वाला उनको मालूम है कि तीतुस कैसर, है ना, मतलब रोमी सेनापति तीतुस कैसर एक बड़ा सैनिक के साथ आकर के
यरूशलेम मंदिर को तोड़ डाला। आणि इसवी सन 70 मध्ये रोमी सेनापती एक मोठं तितोस कैसर एक मोठं सैन्य घेऊन आलं आणि यरुशलेमवर त्याने हल्ला केला आणि ते मंदिर तोडून टाकलं काफी दिन तक वो लोग हमारा बाहर रुका। आणि पुष्कळ दिवस त्या यरुशलेमच्या बाहेर थांबले चरित्र बोलता है 6 महीने उन लोगों ने बाहर हमारा तंबू डालकर रहा। आणि इतिहास असं सांगतो की 6 महिने त्यांनी बाहेर तंबू टाकला उन लोगों के पास खाने के लिए कुछ नहीं थे। आणि त्यांच्याकडे खाण्याकरता काही नव्हतं अब खुद अपने बच्चों को पकाकर खाया। आणि त्यावेळेला यहुदी लोकांनी स्वतः आपल्या मुलांना शिजवून खाल्लं इतना भयंकर बात है प्रिय। किती भयंकर गोष्ट आहे इसके बाद में वो लोग अंदर आया, त्याच्यानंतर ते आतमध्ये आले जो भी आया सबको जवानों को पेड़ पर चढ़ा करके सूली पर ऐसे मार दिया। आणि मग ते आतमध्ये आल्यानंतर जे जे त्यांच्या हातामध्ये लागले त्यांना झाडावर टांगून मारून टाकलं और मंदिर को किसी एक जवान ने एक मतलब क्या बोलता मसाल फेंका तो वो मंदिर जलने लगा। आणि मग किती एका तरुणाने ज्या मंदिरामध्ये मशाल फेकली तर मग ते मंदिर जळू लागलं। फिर क्या हो गया, पूरा मतलब सोना से बना हुआ मंदिर का पूरा सोना मतलब पत्थरों के ऊपर पिघल करके उतर गया। आणि मग त्याच्यामुळं काय झालं की मंदिरामध्ये असणारं सर्व सोनं जे आहे ते वितळलं आणि त्या दगडांच्या मधून ते खाली जमिनीत गेलं। और आपको मालूम है इतना बड़े बड़े पत्थर थे, आणि एवढे मोठे मोठे दगड होते मनुष्य गिरा नहीं सकता उसको। आणि मनुष्य हलू शकत नव्हता। है हाथी ला करके युद्ध करके उसको पत्थर को सब तोड़ करके पूरा सोना लेकर गया। आणि मग हत्ती आणले आणि मग ते सर्व दगड बाजूला केले आणि मग ते सोनं घेऊन गेले। इतना भयंकर बात हुई। आणि केवढं भयंकर गोष्ट आहे। प्रभु ने कहा हुआ एक शब्द भी अधूरा नहीं रह सकता। आणि प्रभूने बोललेला एकही शब्द अपूर्ण राहणार अभी नाही। हम प्रभु के आगमन की एकदम निकटता में है, आता आपण प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आहोत क्योंकि उसका चिन्ह प्रभु ने हमारे इसराइल के बारे में अंजीर का पेड़ के बारे में बताया था। आणि त्याचं चिन्ह प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडासंबंधाने सांगितलं और आपको होतं मालूम है वो इसराइल के बारे में है। आणि ते अंजिराचं झाड म्हणजे इस्रायल आहे। और ये इसराइल में कभी भी, और आपको मालूम है आज की अवस्था, अभी भी इसराइल को चारों तरफ से दुनिया का सेना घेरने जा रहा है। आणि इस्रायलाला चौबाजूने जगाचं सैन्य आता त्या घेराव टाकणार आहे। इसराइल राष्ट्र बनकर के 77 ईयर्स हो गया। आणि इस्रायल राष्ट्राची स्थापना होऊन 77 वर्ष झाले। और आपको मालूम है जब से यह मंदिर तोड़ा गया, आणि जेव्हापासून हे मंदिर तोडलं गेलं मतलब 17 में, आणि इसवी सन 70 मध्ये है ना, उसके बाद आज तक उनको आराधनालय भी नहीं, आराधना भी नहीं। आणि आतापर्यंत त्यांना आराधनालय पण नाही आणि आराधना सुद्धा नाही। क्योंकि आराधनालय बिना नहीं चलेगा। आणि आराधना जी आहे ती आराधनालयाखेरीज नाही चालणार। वो उनका सिनोगोग वाले रहता है लेकिन वहां पर आराधना नहीं होता। आणि त्यांचे सिनोगोग असतात पण त्या ठिकाणी आराधना नाही चालत। बाइबल शिक्षण होता है, प्रार्थना होता है, लेकिन आराधना नहीं होता। आणि बायबलचं शिक्षण होतं, प्रार्थना होते, पण त्या ठिकाणी आराधना नाही होत। लेकिन प्रियो अभी आपको ये जानना है कि उन लोग अभी मंदिर की तैयारी मतलब बनाने के लिए तैयारी में है, आणि मग ते लोक मंदिर बनवण्याच्या तयारीमध्ये आहेत, लेकिन अभी मंदिर नहीं बनेगा। आणि आता मंदिर नाही होणार। क्यों? का? क्योंकि एक ही समय में प्रभु का 2 मंदिर दुनिया में नहीं रहेगा। आणि एकाच वेळेला प्रभूचे 2 मंदिर जगामध्ये राहणार नाही। जब प्रभु का लोग उड़ा लिया जाएगा, आणि ज्या वेळेला प्रभूचे लोक उचलल्या जातील वो समय में मसीह विरोधी की मदद से यहूदी लोग मंदिर बनाएगा। आणि मग त्या वेळेला ख्रिस्त विरुद्धच्या साह्याने यहुदी लोक ते मंदिर बनवतील। मसीह विरोधी की सहायता बिना वो लोग नहीं बना सकते। आणि ख्रिस्त विरोधाच्या साह्याखेरीज ते लोक नाही बनू शकणार। और वो समय एकदम निकट आ चुका है, आणि ती वेळ एकदम जवळ आली आहे। है ना। जब प्रभु आएगा, आणि ज्या वेळेला प्रभू येईल मंडली उड़ा लिया जाएगा। मंडळी उचलल्या जाईल। कौन जाएगा? आणि कोण जाईल? तैयार। पहिला तेसलोनिके 4 अध्याय का 16 से 18 तक वचन। आणि पहिलं तेसलोनिकराचं पत्र त्याचा 4 अध्याय 16 ते 18 क्योंकि वचन। प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा, हाँ। उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा, हाँ। और परमेश्वर की तुरी फूकी जाएगी, हाँ। और जो मसीह में मरे हैं जो मसीह में मरे हैं वे पहले जी उठेंगे। हाँ। तब हम जो जीवित और बचे रहेंगे हाँ। उनके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे हाँ। कि हवा में प्रभु से मिले, हाँ। और इस रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे। हालेलुया। ये वचन वाले पढ़ने के समय में हमारे दिल में कितना आनंद होना चाहिए। आणि हे वचन वाचत असताना आपल्या मनामध्ये किती आनंद व्हायला पाहिजे। है ना। प्रभु जब आएगा आणि ज्या वेळेला प्रभू येईल उस समय में
बड़ा ललकार होगा। आणि त्यावेळेला खूप मोठा नाद होईल ए, परमेश्वर की तुरही फूकी जाएगी। आणि परमेश्वराची तुतारी फुकली जाईल आपको मालूम है जो मसीह में जो मर गया, जहाँ सो गया, आणि जे ख्रिस्तामध्ये झोपी गेले वो जी उठेगा ते जिवंत होतील और हम जीवित है आणि आपण जे जिवंत आहोत रूपांतर हो जाएगा। आणि ते आपण रूपांतर होऊ ये सब बहुत थोड़ा समय क्षण भर में हो जाएगा। आणि हे खूप क्षण भरामध्ये होईल Praise the Lord। फिर हम हमेशा प्रभु के साथ हैं। आणि मग त्याच्यानंतर निरंतर आपण प्रभू सोबत राहू बहुत बड़ा बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे पवित्र लोगों का बड़ा इंतजार है। आणि कोणत्या लोकांची खूप मोठी वाट पाहणं आहे जब प्रभु आएगा उठा लिया जाएगा। आणि ज्या वेळेला प्रभू येईल त्यावेळेला आपण उचलल्या जाऊ अब ये दुनिया में क्या है? आणि त्यावेळेला या जगामध्ये काय राहणार आहे महाक्लेश महाक्लेश। आणि महाक्लेश राहील आप लोगों को मालूम है ना? आणि तुम्हाला माहित आहे ना ये बात पर आपको ऐसे क्यों बोल रहे हैं? ये देखो भविष्य में होने वाला बात है, आपको अच्छा जानकारी होना चाहिए। आणि हे तुम्हाला का सांगत आहे भविष्यामध्ये होणारी गोष्ट आहे, तुम्हाला याची चांगली माहिती राहिला पाहिजे दुनिया में क्या होने वाला है सारी बात बाइबल में लिख कर रखा है। आणि जगामध्ये काय होणार आहे बायबलमध्ये सगळं काही लिहून ठेवलंय तो जब ये दुनिया में महाक्लेश है तब हमारा क्या हो रहा है? आणि ज्या वेळेला जगामध्ये महाक्लेश आहे त्यावेळेला आपलं काय राहणार आहे हमारा सबसे पहले हमारा प्रभु का न्यायासन के सामने न्याय होगा। आणि सगळ्यात पहिले प्रभूच्या न्यायासनासमोर आपला न्याय होईल Praise the Lord। Praise the Lord. बहुत की बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे न्यायासन के सामने हमारा न्याय होगा। आणि न्यायासनासमोर आपला न्याय होईल वास्तव में हमारे जीवन में कोई न्याय के लिए भी हम तैयार होने चाहिए। आणि खरोखर आपण आपल्या जीवनामध्ये त्या न्यायाकरता तयार राहायला पाहिजे वहां पर किन किन बातों का न्याय होगा मैंने पिछले दिनों में आपको बताया। आणि तिथे कुठल्या गोष्टींसंबंधाने न्याय होईल मी मागील दिवसामध्ये सांगितलंय कौन बोलेगा? आणि कोण सांगू शकेल गुप्त बातों का, हमारे कामों का, हमारे सारे सांस्कृतिक आप लोग कोई भी नहीं बोलता। आणि तुमच्यापैकी बाकीचे कोणी नाही बोलत आहे ये सब नर्सरी के बच्चे जैसा बोलना चाहिए, आपको बोलना आना चाहिए और आपको दूसरे को सिखाना भी चाहिए। आणि बालवाडीचे मुलं ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि इतर लोकांना पण शिकवता आलं पाहिजे योग हमें प्रभु का न्यायासन के सामने खड़ा होना है। आणि प्रियानो प्रभूच्या न्यायासनासमोर आपल्याला उभं राहायचंय है ना? दूसरा कुरिन्थी 5:10 में हमने क्या पढ़ा? आणि दुसरे करंदीकराचं पत्र 5 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये आपण काय पाहिलं क्योंकि अवश्य है हाँ। कि हम सबका हाथ हाँ। मसीह के न्यायासन के सामने खुल जाए हाँ। कि हर एक व्यक्ति हाँ। अपने अपने भले बुरे कामों का बदला हाँ। जो उसने देह के द्वारा किए हो हाँ। पाए। देखा हम शरीर में रह करके क्या हुआ? हरेक कामों का हमें वहां पर प्रतिफल मिलने वाला है। आणि आपण शरीरामध्ये राहून करणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या कामाचा प्रतिफळ आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे भले हो या बुरे हो, ते चांगले असू द्या किंवा वाईट असू है द्या ना? हम लोग जो भी काम करता है ना वो काम का उस दिन फर्क होगा। आणि आपण जे काय काम करतो ते सर्व काम त्या दिवशी पारखल्या जाईल हम लोग मसीह में आने के बाद में है ना हरेक कामों में नियमानुसार चलना। आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर प्रत्येक कामामध्ये आपण नियमाच्या अनुसारच चालायचंय Praise the Lord। Praise the Lord. बहुत गंभीर बात आणि खूप गंभीर गोष्ट आहे है ना? मतलब अगर हम प्रभु का वो व्यवस्था नहीं जाना और उसका योग्य रीति में जीवन नहीं बिताया तो सब फेल। आणि प्रभूची व्यवस्था जर आपण जाणली नाही आणि त्याच्या अनुसार जर आपण जीवन जगलं नाही तर मग सर्व काही पाण्यात गेलं आपको मालूम है उस न्यायासन के सामने मालूम पड़ेगा सच में विजयी लोग बहुत थोड़े हैं। आणि त्या न्यायासनासमोर समजेल की खरोखर विजय लोक खूप कमी आहे ये भयंकर बात है। ही भयंकर गोष्ट आहे हम लोग कई बात हम सोचते हैं ना वो सोच पर उस वजन के साथ सही मिलता नहीं है तो सब बात नुकसान हो जाएगी। आणि आपण जे काय विचार करतो ते देवाच्या वचनाच्या अनुसार जर नाहीये तर मग सर्व गोष्टी व्यर्थ होतील हम लोग आज कई काम करता है तो वो काम का पीछे हमारा दिल की लक्ष्य क्या है वो सब तोड़ा जाता है। आणि कुठलंही काम आपण ज्या वेळेला करतो ते काम करण्याच्या पाठीमागं आपल्या हृदयाचा उद्देश काय आहे ते स्वर्ग मोजतो बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे हम लोग एकदम अगर प्रेम में भर करके आत्मा में विवेश होकर के प्रभु की महिमा चाहते हुए जो नहीं किया सब और
जल जाएगा। आणि आपण कुठलंही करणारं काम जे आहे ते प्रभूच्या प्रेमाच्या अधीन राहून प्रभूच्या इच्छेच्या अनुसार किंवा त्याच्या गौरवासाठी जर नाही केलं तर ते सर्व काम व्यर्थ राहील। ना हम लोग बहुत कैलकुलेशन में बैठा है। आणि आपण खूप गणित मांडतो। ना कई लोग बच्चा लोग 2-3 पन्ना भर करके लिखा तो उनको लगता है कि मेरे को पास मार्क तो मिलेगा, हाथ में मालूम पड़ता है कि उसका पन्ना दिया। आणि मग काही परीक्षेमध्ये जे मुलं आहेत ते पेपर लिहितात त्या वेळेला 4-5 पानं भरून लिहिता असं त्यांना वाटतं की आता मला खूप कमीत कमी पास होण्याकरता मार्क भेटतील। नंतर पेपर चेक झाल्यानंतर समजतं की त्यांना 0 मार्क मिळाले। क्योंकि देखने वाला देखा ये तो कोई सही उत्तर दिया नहीं और पूरा उसमें स्पेलिंग मिस्टेक और कुछ मान लो ये नहीं, पूरा एकदम। आणि मग जो पेपर चेक करणार आहे तो पाहतो की जो प्रश्न आहे त्याच्या अनुषंगाने उत्तर दिलेलं नाही आहे, काहीतरी वेगळंच लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पेलिंगच्या चुका पण खूप आहे, म्हणून मग त्याला 0 मार्क। प्रियो प्रभु का वचन में पहला अध्याय का 17 वचन में लिखा है, बिना पक्षपात करते हुए न्याय करने वाले परमेश्वर को तू अपना पिता करता है तो ये जीवन कैसे बिताना? भय से बिता। भय से बिताना। पहिले पेत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की पक्षपात न करणाऱ्या परमेश्वराला तू जर आपला अब्बा पिता म्हणून हाक मारत आहे तर तू आपला हा जीवन प्रवास कसा जगायचा आहे? तर भयासह जगायचा आहे। प्रियो प्रभु के न्यायासन के सामने पक्षपात नहीं। आणि प्रियांनो, प्रभूच्या न्यायासनासमोर पक्षपात नाही। चलो उन्होंने 90% किया तो कुछ तो मार्क देता हूँ, 99% 9 होगा तो भी 9 मार्क। आणि त्यांनी 90% केलं म्हणून त्याला थोडंफार मार्क देतो असं नाही, 99.99% जरी केले असेल तरी त्याला मार्क नाही। उधरी 100% चाहिए आणि तिथे 100% पाहिजे। पूरा प्रभु ने जैसा बताया वैसा ही होना चाहिए। आणि संपूर्णरित्या प्रभूने जसं सांगितलं तसंच व्हायला पाहिजे। अभी भी सोचना चाहिए। आता पण विचार करा, है ना, हमारे जीवन में हम जो भी प्रभु में होकर के जो कार्य करता है कैसा कार्य करता है? आणि प्रभूमध्ये राहिल्यानंतर आपण जे काही कार्य करतो ते कसं कार्य करतो? है ना, हमारा दिल से हम करता है क्या? आणि संपूर्ण हृदयाने आपण करतो का? उत्साह से करता है क्या? उत्साहाने आपण करतो का? प्रभु की महिमा के लिए करता है क्या? आणि प्रभूच्या गौरवाकरता करतो का? आत्मा की प्रेरणा से करता है क्या? आत्म्याच्या प्रेरणेने करतो का? ये सब परखना भी। हे सर्व पारखा। नहीं तो उस दिन हमें मानव प्रतिफल नहीं मिलेगा। आणि नाही तर मग त्या दिवशी आपल्याला प्रतिफळ भेटणार नाही। अभी ये सब होने के बाद में फिर स्वर्ग में शादी है। आणि मग हे सगळं झाल्यानंतर स्वर्गामध्ये लग्न आहे। प्रेज द लॉर्ड। आमेन। है ना, शादी का अर्थ क्या है? आणि लग्न याचा अर्थ काय आहे? हमेशा प्रभु के साथ। हाँ, शादी का अर्थ फिर हम हमेशा प्रभु के साथ रहेगा। आणि लग्न याचा अर्थ नेहमी मग आपण प्रभू सोबत राहू। एक बहुत बड़ा पद भी वहां पर दिया जाएगा आणि एक मोठं पद त्या ठिकाणी दिलं जाईल। और मैंने उसको हम लोग जब भी प्रभु आएगा हमको मिलने वाला शरीर बराबर का है। आणि ज्या वेळेला प्रभू येईल त्यावेळेला आपल्याला मिळणारं जे शरीर आहे ते सगळ्यांचं एक समान राहील। समझो है ना? लक्षात आलं ना? मानो सबको एक महिमा का शरीर मिलेगा। आणि प्रत्येकाला गौरवाचं शरीर भेटेल। जैसे यीशु मसीह जी उठने के समय में यीशु मसीह का शरीर था। आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुनरुत्थानानंतर त्याचं जसं गौरवाचं शरीर होतं, हाँ, वो शरीर में मांस और हड्डी रहेगा। आणि त्या शरीरामध्ये मांस आणि हाड राहतील, समझो है ना, लघु नहीं रहेगा। रक्त नाही राहणार। अच्छी तरह समझना। चांगल्या प्रकारे समजून घ्या। परंतु आपको मांस और हड्डी रहने पर भी आपको ये दीवार पार करके जाने के लिए नो रिकॉर्ड। आणि मांस आणि हाड असला तरी सुद्धा ही भिंत पार करून जायचे तर मग तुम्हाला काय अडखळण येणार नाही। आपको थोड़ा समझना कठिन होगा। तुम्हाला समजणं जरा कठीण असेल। और इतना ही नहीं, एवढंच नाही, जैसे आप मन में सोचता उतना स्पीड में वो चलता। आणि तुमच्या मनाचा जो वेग आहे त्या वेगाने तुम्ही चालाल। अगर अभी आप सोचा सूरज में पहुंच गया, आणि तुम्ही आता जर विचार केला सूर्य, तर मग तुम्ही सूर्यावर पोहोचून जाल। सूरज में बहुत गर्मी है ऐसा नहीं सोचना। आणि सूर्यावर खूप उष्णता आहे असा विचार करू नका। आपको गर्मी नहीं लगता, तुम्हाला उष्णता लागणार नाही। उधर का गर्मी आपको कुछ हानि नहीं कर सकता। आणि त्या ठिकाणची जी उष्णता आहे तुमचं काही नुकसान नाही करणार। बोले क्या अर्थ? सांगायचं तात्पर्य मतलब आपका मन की सोच की स्पीड में आप वहां पर पहुंच जाएगा। आणि तुमच्या मनाचा जो वेग आहे त्या वेगाने तुम्ही तिथे पोहोचाल। क्या शरीर है ना? आणि काय मध्ये शरीर राहणार आहे? परंतु जब आप न्यायासन के सामने आने के बाद में आपका महिमा में फर्क रहेगा। आणि न्यायासनासमोर आल्यानंतर तुमच्या गौरवामध्ये फरक राहील। बहुत फर्क रहेगा। आणि खूप फरक राहील। बहुत लोग जो मानव
जी उड़ने के समय में जो महिमा मिला उतरा में रहेगा। आणि पुष्कळ लोक त्यांच्या पुनरुत्थानानंतर त्यांना मिळालेले जे गौरव आहे त्याच गौरवामध्ये राहतील. परंतु बहुत लोग उनकी तरफ देखना मुश्किल, इतना महिमा से भर जाएगा। आणि काही लोक अशा गौरव धारण करतील की त्यांना पाहणं कठीण जाईल. क्यों? का? क्योंकि उन्होंने प्रभु के लिए जीवन बिताया, कारण त्यांनी प्रभू करता जीवन जगलं, प्रभु के लिए कष्ट सगा, प्रभू करता त्यांनी कष्ट सहन पर केले उनका जिंदगी पूरा प्रभु की महिमा के लिए था। आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य प्रभूच्या गौरवाकरता होतं. आपको मालूम है, मालूम पौलुस बोलता है ताराओं में भी फर्क पड़ता है। आणि प्रभू प्रेषित पौल असं सांगतात की एक तारा आणि दुसरा तारा दोघांच्या तेजामध्ये फरक आहे. बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना। मानो हम लोग कितना महिमा पाना है अभी से सोचना, आणि आपण किती गौरव प्राप्त करायचा आहे आतापासूनच विचार करा. अभी हम प्रभु के लिए अगर कष्टों में होकर गुजरेगा। आणि आता आपण प्रभु करता कष्टामधून जर गेलो तर, आपको सबको याद है ना, दूसरा कुरिन्दी 4 अध्याय उसका 16-17 वचन। आणि दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय 16 आणि 17 वचन. इसलिए हम यह नहीं छोड़ते, हाँ। यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट होता जाता है, हाँ। तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जाता है, हाँ। क्योंकि हमारा पल भर का हल्का सा क्लेश हाँ। हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण और अनंत महिमा उत्पन्न करता जाता है. देखा, मानो अनंत महिमा बोलेगा तो उस महिमा का अब एक सीमा नहीं रह सकता। आणि आपल्याला मिळणारा गौरव जो आहे तो इतका भयंकर आहे की त्याचा तुम्ही सीमा नाही ठेवू शकत. तो ऐसा महिमा पाने के लिए कितने लोगों की इच्छा है, आणि अशा प्रकारचा गौरव प्राप्त करण्याची किती लोकांची इच्छा आहे. ऐसा है तो असं आहे तर क्या करना, काय करायचं? मसीह के लिए जीवन दो, ख्रिस्ता करता जीवन जगा मसीह के लिए कष्ट सको, आणि ख्रिस्ता करता कष्ट सहन करा मसीह की सेवा करो। आणि ख्रिस्ताची सेवा करा. जब हम इब्रानियों 12 अध्याय का 28 वचन में जब देखता है, आणि इब्रीकराचं पत्र 12 अध्याय आणि त्याच्या 28 वचनामध्ये जसं आपण पाहतो, इस कारण हम इस राज्य को पाकर हाँ। जो हिलने का नहीं कृतज्ञ हो हाँ। और भक्ति और भय सहित हाँ। परमेश्वर की ऐसी आराधना करे हाँ। जिससे वो प्रसन्न होता है. देखिए अभी आपको ये जो मैं आज बहुत रूटली लेकर आ रहा हूँ आपको समझने के लिए, अभी हमें जो मिलने जा रहा है, कैसे राज्य मिलने जा रहा है? आणि आता आपल्याला जे मिळणारं राज्य आहे ते कसं राज्य आहे? कभी ना हिलने वाला राज्य, आणि कधीही न ढळणारं, कधीही न हलणारं. सम्राट है। आणि सगळे लोकांचं लक्ष आहे. अभी एक सवाल आने वाला है, आता एक प्रश्न येणार आहे सब लोग बताना है, आणि त्याचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं आहे. प्रबोधन कहता है प्रभूचं वचन सांगतं हमें कभी ना हिलने वाला एक राज्य मिलने जा रहा है। आणि कधीही न ढळणारं असं एक प्रभूचं राज्य आपल्याला मिळणार आहे. प्रभु का लोगों को, आणि प्रभूच्या लोकांना. वो कौन सा राज्य? आणि ते कुठलं राज्य आहे? परमेश्वर नहीं, मानो अभी भी हम परमेश्वर के राज्य में हैं, परंतु वो राज्य कौन सा है? नहीं मानो अब तो तुमने बोला, लेकिन आप लोगों ने सुना नहीं। चलो बात क्या है कि मतलब 1000 साल का राज्य भी हिल जाएगा, आणि 1000 वर्षाचं राज्य सुद्धा ढळून जाईल, वो भी पक्का राज्य नहीं। आणि ते सुद्धा पक्क राज्य नाही. Praise the Lord। Praise the Lord. परंतु ना हिलने वाला राज्य, नया आकाश और नया मृत्यु जब आएगा उस समय में हमें मिलने वाला राज्य है, और हम नया यरूशलेम के अंदर रहेगा। आणि 1000 वर्षाच्या राज्यानंतर जे नवीन आकाश नवीन पृथ्वी येईल त्यावेळेला त्या राज्यामध्ये आपण राहू की जे न ढळणारं आहे. आपको मालूम है जब महाक्लेश के समय में भी एक मंदिर बनाया जाएगा, आणि महाक्लेशाच्या वेळेला सुद्धा एक मंदिर बनवलं जाईल मसीह विरोधी की मदद से। आणि ख्रिस्त विरोधाच्या सहाय्याने. परंतु वो मंदिर 3.5 साल के बाद में वही मसीह विरोधी तोड़ देगा, आणि ते मंदिर 3.5 वर्षानंतर तोच ख्रिस्त विरोधी तोडून टाकेल. क्योंकि यहूदी लोग मसीह विरोधी को दंडवत नहीं करेगा या उनका मूर्ति बना करके मंदिर में देखना नहीं मानेगा। आणि यहूदी लोक त्या ख्रिस्त विरोधाची मूर्ती मंदिरामध्ये ठेवून त्याला दंडवत करणार नाही किंवा त्याला मान्यता देणार नाही. तब मसीह विरोधी का मानव रूप बदल जाएगा, आणि मग त्यावेळेला ख्रिस्त विरोधाचं रूप बदलून जाईल, वो अपना असली भाव दिखाएगा। आणि मग तो त्याचं खरं रूप दाखवेल. आपको मालूम है ये जो मानव मसीह विरोधी को उस समय में मसीह विरोधी एकदम शैतानी सामर्थ्य से भर जाएगा, आणि मग त्यावेळेला ख्रिस्त विरोधी जे आहे त्या सैतानाच्या सामर्थ्याने भरून जाईल.
ये शैतान अभी भी स्वर्ग में जा सकता है, आणि हा सैतान अजूनही स्वर्गामध्ये जाऊ शकतो. है ना? जाता है. हाँ जाता है. हम लोगों को मैं इससे पहले क्लास दिया इसलिए मैं थोड़ा इतना पूरा रेफरेंस वाला नहीं पढ़ा है. आणि मी याच्या अगोदर हा क्लास तुम्हाला दिलेला आहे म्हणून आता कुठल्या प्रकारे संदर्भ वाचायला नाही सांगत. लेकिन ये शैतान कब तक स्वर्ग जा सकता? आणि हा सैतान कुठपर्यंत स्वर्गामध्ये जाऊ शकतो? महाक्लेश के आधी. हाँ, महाक्लेश के आधा समय तक जा सकता. आणि महाक्लेशाच्या अर्ध्या वेळेपर्यंत तो जाऊ शकतो. महाक्लेश के आधा समय में क्या होगा? आणि महाक्लेशाच्या अर्ध्या वेळेमध्ये काय होईल? स्वर्ग में एक बड़ा युद्ध होगा. आणि स्वर्गामध्ये मोठं युद्ध होईल. है ना? अभी आप पढ़िएगा प्रकाशित वाक्य 12 अध्याय का 7 वचन. प्रगटीकरण 12 अध्याय 7 वचन. फिर स्वर्ग में लड़ाई हुई. हाँ. मिखाएल और उसके स्वर्गदूत हाँ. अजगर से लड़ने को निकले. हाँ. और अजगर और उसके दूत हाँ. उससे लड़े, हाँ, देखा? और आगे परंतु प्रबल न हुए. हाँ. और स्वर्ग में उनके लिए फिर जगह न रही. फिर कभी भी शैतान स्वर्ग पर चढ़ नहीं सकता. अभी स्वर्ग से गिराया गया. आणि मग सैतान जो आहे तो परत स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. स्वर्गातून त्याला खाली टाकण्यात येईल. अभी भी मैं एक बात आपको बताना चाहता हूँ प्रियो, हम लोग अभी ज्यादा वेट करना नहीं पड़ेगा. आणि मग आता जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नाही पडणार. अभी का दिन आपको मालूम है बहुत फास्ट जा रहा है करके सब लोग गवाही देता. आणि आता जे दिवस आहे ते खूप पटापट जात आहे. सगळे लोक साक्ष देतात. अभी समय एकदम पार हो चुका है. आणि आता वेळ एकदम पार झालेली आहे. इसलिए जब पहला कुरिन्थी 7 अध्याय का 29 वचन में क्या पढ़ता? पहिले करंथीकराचं पत्र 7 अध्याय 29 वचनामध्ये आपण काय वाचतो? समय कम किया गया. आणि वेळ कमी केली गेली. क्या हुआ? काय झालं? समय कम किया गया. आणि वेळ कमी केली गेली. तो बहुत पवित्र लोग अभी भी ये बात को नहीं समझ रहे हैं. आणि पुष्कळ पवित्र लोक अजूनही या गोष्टीला नाही समजत आहे. अभी ये बात समझने वाला शैतान है. आणि ही गोष्ट समजणारा सैतान आहे. इसलिए वो गंभीर काम कर रहा है. आणि म्हणून तो गंभीर असं कार्य करत आहे. वो जो प्रकाशित वाक्य 12 अध्याय का 12 वचन में क्या लिखा मालूम है? प्रगटीकरण 12 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये काय लिहिले? शैतान बड़े क्रोध के साथ तुम्हारे पास उतर आया है हाँ. क्योंकि जानता है हाँ. कि उसका थोड़ा ही समय और बाकी देखिए है. शैतान जानता है अभी उसको थोड़ा ही समय है मतलब विश्वासियों को मरवाने के लिए. आणि आता सैतानाला माहित आहे त्याच्याकडे एकदम कमी वेळ उरलेला आहे विश्वासणाऱ्यांना बहकवण्याकरता. इसलिए कई लोगों के दिल में क्या हो गया? आणि म्हणून पुष्कळ लोकांच्या मनामध्ये काय झालं? शैतान ने उनका दिल को दुनियादारी में बहकाया. आणि सैतानाने त्यांचं मन जे आहे ते जगाच्या गोष्टीमध्ये बहकवलं. आज आप सोचो आता तुम्ही विचार करा. आज का पीढ़ी में बच्चा लोग मतलब 4-5 क्लास से बच्चा लोग नशा इस्तेमाल करना शुरू हो गया. आणि 4-5 चौथी 5वीत असणारे जे मुलं आहेत ते नशा करायला त्यांनी सुरुवात केली. उनको मिलने वाला मिठाई में नशा मतलब मिला कर देता. आणि त्यांना देणारं जे काही मिठाई आहे त्याच्यामध्ये नशाच्या वस्तू टाकून देतात. भयंकर मतलब बहुत भयंकर संभव अभी हो रहा है प्रिय. आणि भयंकर अशा संभव घटना होत आहे. है ना? और मतलब उन लोगों को बाइबल पढ़ने का बिल्कुल इच्छा है नहीं. आणि त्यांना बायबल वाचण्याची अजिबात इच्छा नाही. संगतियों में जाने की इच्छा तक नहीं. संगतीमध्ये जाण्याची इच्छा नाही. सावधान. सावध रहा. माँ बाप का जीवन में भी एक गवाही नहीं. आणि आई वडिलांच्या जीवनामध्ये सुद्धा एक साक्ष नाही. दुनियादारी की बातों पर लोग जोर देगा. आणि जग आणि जगाच्या गोष्टीमध्ये लोक जास्त प्रेम दाखवतील. उनको कितना पैसा चाहिए ले लो ले लो ले लो ले लो. पढ़ाई करो बाइबल पढ़ाई के लिए पूछेगा नहीं. आणि मग तुम्हाला किती पैसे पाहिजे ते घ्या तुम्ही अभ्यास करा पण बायबल वाचलं का विचारणार नाही. आपको मालूम इतने में एक MBBS पढ़ने वाला 2nd ईयर बच्चे का एक मतलब पकड़ा गया मतलब ये नशा वाला बातों में जेल में. और वो बच्चा बोलता है उसका ग्रैंडफादर अच्छा विश्वासी है और पिताजी विश्वासी नहीं. पिताजी पैसा का पीछे लगा हुआ था. आणि मग MBBSच्या 2ऱ्या वर्षाचा अभ्यास करणारा एक मुलगा जो आहे तो नशा करत असताना पकडला गेला. त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याचे आजोबा जे आहे ते एक विश्वासू आहे पण त्याचे वडील जे आहे ते विश्वासू नाहीये. ते फक्त पैशाच्या पाठीमागे आहे. वो हमेशा बोलता कि बेटे तुम बाइबल पढ़ प्रार्थना कर संगति में आओ. उनका पिताजी सुनकर बोलता है क्या बाइबल क्या पढ़ाई क्या संगति ये इसको डॉक्टर बनने का है. पिताजी डॉक्टर बनाने के पीछे वो बच्चे को आकर वो नशा में पकड़ा गया. जेल में गया. जेल में पड़े रहते हुए वो बोलता है मैंने ये क्या किया
मैंने क्या किया उधर ही पछताव करता। आ- आणि त्याचे आजोबा नेहमी त्याला सांगायचे की बाळा तू बायबल वाच, प्रार्थना कर, प्रभूमध्ये राहा. पण त्याचे वडील म्हणायचे हे काय बायबल वाच, प्रार्थना कर, तू अभ्यास कर, तू डॉक्टर बन. पण मग असे त्याला सांगत राहायचे आणि मग तो नशा करत होता आणि नशेमध्ये तो पकडला गेला, तुरुंगामध्ये टाकला आणि त्या ठिकाणी मग तो पश्चाताप करत होता की मी हे काय केलं. वहां पर एक प्रभु का दास पहुंच करके उनको समझाता है, आणि त्या ठिकाणी एक प्रभूचा दास आला आणि त्याला समजून सांगतो उसको मन खराब हुआ आणि मग त्याला पश्चाताप होतो और वो वापस अपने घर जाना नहीं चाहता, आणि परत तो आपल्या घरी जायची त्याची इच्छा नाही. क्योंकि बोलता है कि मेरा पिताजी को मुझे डॉक्टर बनाने का, परंतु मेरे को प्रभु ने दिया नहीं। आणि माझ्या वडिलांना मला डॉक्टर बनवण्याची इच्छा आहे, पण मला प्रभूसाठी कार्य करायची इच्छा आहे. मेरा जीवन को बिगाड़ दिया मेरे पिताजी ने। आणि माझ्या वडिलांनी माझं जीवन बिघडवलं. फिर अपना बच्चा हमारे बारे में कल क्या गवाही देगा परखना। आणि प्रियांनो आपले मुलं आपल्या संबंधाने उद्या काय साक्ष देईल हे जरा पारखा. प्रभु को दो प्रियो। आणि प्रियांनो आपण आपलं जीवन प्रभूला द्या. अरे संडे स्कूल में भेजने के लिए लोग माँ बाप को समय नहीं, आणि संडे स्कूल मध्ये पाठवण्याकरता आपल्या मुलांना वेळ नाहीये गौरव नहीं लोग, आणि लोकांना त्याचं गांभीर्य नाहीये खुद टाइम पर टाइमिंग नहीं, उनका कोई डिसिप्लिन नहीं। आणि स्वतः ते वेळेवर येत नाही. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची नियमबद्धता नाही. हम कौन सा दुनिया में भी, प्रियांनो तुम्ही कुठल्या जगामध्ये आहात, हम कहाँ पर है, तुम्ही कुठे आहात, आपका बच्चे का भविष्य कहाँ पर है, आणि तुमच्या मुलाचं भविष्य कुठे आहे, आपका भविष्य कहाँ पर है। तुमचं भविष्य कुठे आहे. पक्का स्वर्ग में मिलेगा उसका एक ही नहीं क्या। आणि तुम्ही निश्चित स्वर्गामध्ये भेटाल याचा तुम्हाला निश्चय आहे का. घर को प्रियो, पारखा प्रियांनो. ये वचन बोलता है शैतान लोगों को बरबाने के लिए निकला। आणि वचन सांगतं सैतान लोकांना फसवण्याकरता निघाला. लोग दुनिया के पीछे मानव पीढ़ियों को नहीं चल रहे, प्रभु के लिए नहीं, प्रभु के सेवा के लिए भी नहीं। आणि लोक जे आहेत ते जग प्राप्त करण्याकरता जगाच्या पाठीमागे निघाले, प्रभु करता नाही, प्रभूच्या सेवेकरता सुद्धा नाही. मैं आपको बोलना चाहता हूँ, आप में से कितने लोग अपना बच्चा उनको प्रभु में बढ़ा करके प्रभु का सेवा करना चाहिए, ऐसे इच्छा करने वाले कितने माँ बाप है। मुझे मत बोलो, हाथ मत करा करो, लेकिन सोचो। आणि माझ्या मुलांनी प्रभू करता प्रभूच्या सेवेकरता आपलं जीवन द्यायला पाहिजे असं किती आई वडिलांची इच्छा आहे. किसी को भी इच्छा नहीं, कोणाचीच इच्छा वो नाही. दर्शन सब खो दिया। आणि ते दर्शन सगळं नष्ट झालं. आमीन। ये एक बात जानना, आणि एक गोष्ट जाणा, दुनिया में महाक्लेश चल रहा है आणि जगामध्ये महाक्लेश चालू आहे. और वो यहूदियों के खिलाफ में मन मसीह विरोधी एकदम टाइट हो जाएगा। आणि यहुद्यांच्या विरोधामध्ये ख्रिस्त विरोधी एकदम सक्त होईल. 3.5 साल तक यहूदियों के आराधना चलेगा। आणि 3.5 वर्ष यहुदी लोकांची आराधना चालेल. इसके बाद में मसीह विरोधी बोलेगा अभी ये सब मंदिर मैंने बना कर दिया ना, अभी मंदिर में उपमान बना, वो आने वाला मसीह मैं ही हूँ, इसलिए वो खुद आकर के मंदिर में बैठेगा। आणि मग तो म्हणेल की हे मंदिर मी बनवून दिलं ना, बरं तुम्हाला माहिती आहे ना ख्रिस्त येणार आहे, तो येणारा ख्रिस्त मीच आहे, म्हणून तो मंदिरामध्ये तो येऊन बसेल. और मानव वो वचन आपको मालूम है, दूसरा थिस्सलुनीके 2 अध्याय के 4 वचन, दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचा 4 वचन. इसके बाद में बोलेगा मेरा मूर्ति बना करके यहाँ पर लगा। आणि त्याच्यानंतर तो म्हणेल की माझी मूर्ती बनवून या ठिकाणी ठेवा, मूर्ति तुम्हारे से बात करेगा, आणि मूर्ती तुमच्याशी बोलेल. झूठा भविष्य का ये भी कार्य करेगा, उसको बात करने का सिद्धता ही देगा, आणि खोटा संदेष्टा सुद्धा बोलेल आणि त्याला बोलण्याचं सामर्थ्य देईल. वह इनको भरमाने वाला झूठा भविष्य है। आणि यांना फसवणारा खोटा संदेष्टा आहे. भयंकर रीति में उस समय में यहूदी लोग बोलेगा नो, ये हमारा मंदिर में नहीं चलेगा। आणि यहुदी लोक सक्त त्याचा विरोध करतील की नाही आमच्या मंदिरामध्ये हा नाही चालणार. तुम नहीं चलेगा तो वो ये लात मारेगा, मंदिर तोड़ देगा। आणि तुम्ही जर नाही म्हणताय तर मग हा लात मारेल आणि ते मंदिर तोडून टाकेल. दानिएल 8:11 में लिखा है, दानिएल 8 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये लिहिले. मसीह विरोधी ने बनाया हुआ मंदिर वो खुद नष्ट करेगा। आणि ख्रिस्त विरोधाने बनवलेलं मंदिर तो स्वतः नष्ट करेल. इसके बाद में इसराइल के खिलाफ वो एकदम मुंह ऊपर करेगा, आणि मग इस्रायलाच्या विरोधामध्ये एकदम तो उभा राहील. वो उनको पूर्ण रीति में विरोध में उनको मतलब वो लेन देन करना है तो भी चाप लेते भी नहीं होगा, पूरा कंट्रोल मसीह विरोधी लेगा। आणि मग कोणाला कुठल्या प्रकारचा व्यवहार जरी घ्यायचा आहे तर करायचा आहे तर त्याचा शिक्का मारल्याशिवाय ते करू शकणार नाही. अभी शैतान नीचे गिराया गया, आणि आता सैतान जो आहे तो पृथ्वीवर टाकण्यात आला. तब तो ये काम कौन कर रहा था? आणि तोपर्यंत हे काम कोण करत होतं? मसीह विरोधी। ख्रिस्त विरोधी. तो शैतान आते क्या करेगा? आणि मग सैतान आल्यानंतर काय करेल? ये मसीह विरोधी को अपना अधिकार सामर्थ्य अब देगा। आणि मग त्या वेळेला सैतान आपलं सामर्थ्य ख्रिस्त विरोधाला देईल. प्रकाशित वाक्य 13 अध्याय का 1, 2, 3 वचन, प्रगटीकरण 13
अध्याय 1, 2, 3 वचन. तो मैंने एक पशु को समुद्र में से निकलते हुए देखा, हाँ। जिसके 10 सिंग और 7 सिर थे। हाँ। उसके सिंगों पर 10 राजमुकुट और उसके सिरों पर हाँ। परमेश्वर की निंदा के नाम लिखे हुए थे। हाँ। जो पशु मैंने देखा ये पशु कौन है? मसीह मसीह विरोधी. आणि हा पशु कोण आहे? तर ख्रिस्त विरोधी. मतलब एक 10 राष्ट्र संघ का नेता होकर के ये दुनिया को पूर्ण रूप में अपनी कब्जे में ला करके और उनमें उनका स्वभाव पशु मतलब जानवर का स्वभाव रहेगा, जानवर का. आणि 10 देशांचा एक राष्ट्रसंघ बनून त्यांचा तो नेता होऊन राहील आणि त्याचा जो स्वभाव आहे तो एका प्राण्याप्रमाणे, जनावराप्रमाणे राहील वो भी जंगली जानवर. आणि एकदम जंगली प्राण्याप्रमाणे. वहां पर एक जानवर का तक नाम दिया. आणि त्या ठिकाणी एक एक प्राण्याचं सुद्धा नाव दिलं. जो पशु मैंने देखा हाँ। वह चीते के समान था। चित्ते की समान स्वभाव, उसके पाँव भालू के बालू के जैसा स्वभाव, और मुंह सिंह कसा था। सिंह का जैसा स्वभाव. आणि मग तो सिंह, चित्ता आणि अस्वल यांच्याप्रमाणे त्याचा स्वभाव राहील. क्या रहेगा फिर? आणि काय राहील मग? बाकी कुछ रह जाएगा? आणि काय उरेल का? इतना एक भयंकर स्वभाव का बन जाएगा मसीह विरोधी उस समय में मतलब इसराइल के खिलाफ. आणि मग त्या वेळेला ख्रिस्त विरोधी एवढ्या जंगली रानटी प्राण्याप्रमाणे त्याचा स्वभाव राहील आणि तो इस्रायलाच्या विरोधामध्ये कार्य करेल. उस समय में मतलब इसराइल को चारों तरफ से गिरा जाएगा. आणि मग त्या वेळेला इस्रायलाला चौबाजूने घेराव टाकण्यात येईल. है ना. मतलब इसराइल कहीं भी किसी प्रकार भी बचने का उनका बात है ही नहीं. आणि इस्रायल कुठल्याही प्रकारे वाचण्याची त्यांना संधी नाही. हम लोग मसीहा के लिए पुकारे. आणि मग त्या वेळेला ते ख्रिस्ताकरता आक्रोश करतील. उस समय त्यावेळेला यीशु मसीह अपनी पवित्र लोगों के साथ आएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पवित्र लोकांसोबत येईल. इसलिए आएगा कशा करता येईल? बचाने के लिए। प्रभु का इसराइल का उद्धार करने के लिए. आणि इस्रायलाचं तारण करण्याकरता. अभी प्रभु इस दुनिया में आने से पहले क्या होगा वो बात है अभी अपन क्लास शुरू करने वाले हैं अभी. आणि प्रभू येण्याच्या अगोदर पृथ्वीवर काय होणार आहे त्याचा क्लास आता आपण सुरुवात करायला क्योंकि जाणार. यीशु मसीह 1000 साल ये दुनिया राज करने वाले हैं. आणि प्रभू 1000 वर्ष या जगामध्ये राज्य करणार आहे. सही बात है ना. तर आहे ना. है ना. 1000 साल यीशु मसीह मंडली के साथ मिलकर के राज करेगा. आणि 1000 वर्ष प्रभु मंडळी सोबत मिळून राज्य करेल. उस समय में सिर्फ मंडली नहीं और भी है, पुराना नियम का पवित्र लोग है और महाक्लेश के दिनों की मतलब रक्तसाक्षी हुआ लोग भी मतलब जिलाया जाएगा और उनके साथ राज करेगा. आणि मग त्यावेळेला फक्त मंडळीच राहील असं नाही, तर मग त्यावेळेला जुन्या कराराचे जे पवित्र लोक ते सुद्धा राहतील आणि महाक्लेशामध्ये जे प्रभू करता रक्तसाक्षी झाले ते सुद्धा राहतील. ये बहुत बड़ी बात है. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. अभी अपन पढ़ेंगे मानव प्रकाशित वाक्य 20 अध्याय उसका 2 से 7 वचन पढ़ने से चलेगा. आणि प्रगटीकरण त्याचा 20 अध्याय 2 ते 7 वचन. उसने अजगर हाँ। अर्थात पुराने सांप को जो इब्लिस और शैतान है हाँ। पकड़ के 1000 वर्ष के लिए बांध दिया हाँ। और उसे अथाह कुंड में डालकर बंद कर दिया हाँ। और उस पर मुहर लगा दी हाँ। कि वह 1000 वर्ष के पूरे होने तक हाँ। जाति जाति के लोगों को फिर न भरमाए. हाँ। इसके बाद अवश्य है कि वह थोड़ी देर के लिए फिर खोला जाए. हाँ। फिर मैंने सिंहासन देखे हाँ। और उन पर लोग बैठ गए हाँ। और उनको न्याय करने का अधिकार दिया गया. मैंने उनकी आत्माओं को भी देखा हाँ। जिनके सिर यीशु की गवाही देने और परमेश्वर के वचन के कारण काटे गए थे हाँ। और जिन्होंने न उस पशु की हाँ। और न उसकी मूर्ति की पूजा की थी हाँ। और न उसकी छाप अपने माथे और हाथों पर ली थी, वे जीवित होकर मसीह के साथ 1000 वर्ष तक राज्य करते रहे. हाँ। जब तक ये 1000 वर्ष पूरे न हुए हाँ। तब तक शेष मरे हुए न जी उठे. हाँ। यह तो पहला पुनरुत्थान है. हाँ। धन्य और पवित्र वह है जो इस पहले पुनरुत्थान का भागी है. ऐसे पर दूसरे मृत्यु का कुछ भी अधिकार नहीं, हाँ। पर वे परमेश्वर और मसीह के याजक होंगे और उसके साथ 1000 वर्ष तक राज्य करेंगे. हाँ। जब 1000 वर्ष पूरे हो चुकेंगे हाँ। तो शैतान कैद से छोड़ दिया जाएगा. बस देखिए यहाँ पर ये 2 से 7 तक के वजन में 1000 करके कितना बार है. आणि 2 ते 7 वचनामध्ये 1000 म्हणून किती वेळा आहे? आप लोगों ने ध्यान दिया तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं का? है. थोड़ा गिनती करके देखो आणि थोडं मोजून बघा. है. इस 2 वजन से 7 वजन तक 1000 करके कितना बार है. आणि 2 ते 7 वचनामध्ये 1000 म्हणून किती वेळा उद्देश केलेला आहे? 6 बार है. 6 वेळा. क्योंकि आपको टाइम लगेगा शायद. तुम्हाला मोजायला वेळ लागेल. है.
6 बार हजार साल बताया। आणि 6 वेळा 1000 वर्ष असं सांगितलं. प्रियो, हमें ये बात को जानना है कि प्रभु यीशु मसीह ये दुनिया में 1000 साल राज करने वाला है। आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 1000 वर्ष राज्य करणार आपको आहे. मालूम है जब यशायाह नबी की किताब 82 अध्याय उसका पहला वचन में आणि यशा त्याचा 32 अध्याय त्याच्या पहिल्या देखो वचनामध्ये एक राजा धर्म से राज्य करेगा। एक देखो आज हम दुनिया में एक धर्म की राज कभी नहीं देखता। आणि एक नीतीचं राज्य आपल्याला या जगामध्ये पाहायला नाही भेटत. आज ये दुनिया में जितना भी राज है वो सब हमारे शैतान के अंडर है और सब बिगड़ा हुआ राज है। आणि आज आपण जे काय पाहत आहोत ते सगळं सैतानाच्या अधीन असं राज्य आहे, ते बिघडलेलं राज्य आहे. परंतु एक राजा धर्म के साथ दुनिया को राज करेगा। आणि एक राजा नीतीने या जगावर राज्य करेल. एक किसका राज्य के बारे में बोल रहा आणि है? एक कुणाच्या राज्या संबंधाने म्हटलंय. ये प्रभु यीशु मसीह के राज्य के बारे में। आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्या संबंधाने म्हटलंय. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. वो समय का राज एकदम धर्म का राज्य रहेगा। आणि त्यावेळेचं जे राज्य आहे ते एकदम नीतीचं राज्य राहील. आपको मालूम है जब यीशु मसीह ये दुनिया में मनुष्य बनकर के 2000 साल पहले आया था, उस समय में भी जब जन्म हुआ यीशु मसीह राजा होकर जन्मा था। आणि मग 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला या जगामध्ये जन्म घेतला त्यावेळेला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त राजा होऊन जन्म घेतला. क्योंकि वो सदा का राजा है। कारण तो निरंतरचा राजा आहे. इसलिए जन्म के समय में पूर्व से आया हुआ लोग मत्ती 2:2 में पूछा कि यहूदियों की राजा होकर जन्मा हुआ वो कहाँ है? आणि म्हणूनच जे मागे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध घेण्याकरता आलेले होते त्यांनी विचारलं मत्ते त्याचा 2 अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये की यहूद्यांचा राजा होऊन जन्मलेला तो बालक कुठे? प्रियो, यीशु मसीह हमेशा का राजा है। ये दुनिया में राजा होकर जन्मा हुआ एकमात्र व्यक्ति वो यीशु मसीह है। आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्व काळचा राजा आहे आणि या जगामध्ये राजा होऊन जन्मलेला एकमात्र व्यक्ती आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. है ना? यीशु हमारा प्रभु का चेहरा होगा एक बार यीशु मसीह को बोला। आणि शिष्य लोकांनी एकदा एवढं प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं. योहान ने अपना चेलों को प्रार्थना करना सिखाया, हमको भी प्रार्थना करना सिखाओ। आणि योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली. तुम्ही आम्हालाही प्रार्थना करायला शिकवा. तब प्रभु ने उनको प्रार्थना सिखाया। आणि त्यावेळेला प्रभूने प्रार्थना शिकवली. उस प्रार्थना में भी प्रभु ने सिखाया वो बात में एक ऐसे शब्द है मत्ती 6:10 में। आणि मग ते 6 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये असा एक शब्द आहे. तेरा राज्य आहे. हाँ, देखा, तेरा राज्य है। तुझं राज्य येवो. है ना? मतलब प्रभु का राज्य दुनिया में आने वाला है, आने के लिए प्रार्थना करने के लिए बताया। आणि प्रभूचं राज्य या जगामध्ये येणार आहे आणि ते येण्याकरता आपल्याला प्रार्थना करायला सांगितली. प्रभु के राज्य कितना सुंदर रहेगा। आणि प्रभूचं राज्य किती सुंदर राहील. प्रभु के राज्य आने से पहले दुनिया भर में बड़े बड़े मानव क्या बोलता है सम्राट वाला रहा है। आणि प्रभूचं राज्य येण्याच्या अगोदर याच्या अगोदर मोठे मोठे सम्राट झाले आहे. आपको मालूम है ना? तुम्हाला माहित आहे. मेरा एक बार हमारा नेबुकदनेस्सर राजा को एक स्वप्न दिया था। आणि एकदा नबुकदनेस्सर राजाला एक स्वप्न दिलं होतं. है ना? वो स्वप्न में नेबुकदनेस्सर राजा ने एक मानव भिन्न भिन्न लोहा का बनाया हुआ एक बड़ा मूर्ति को देखा। आणि नबुकदनेस्सर राजाने आपल्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्या मेटलचं एक मूर्ती बनवलेली पाहिली. हाँ, तो देखने के बाद में हमारा नेबुकदनेस्सर बहुत अस्वस्थ हो गया। आणि ते पाहिल्यानंतर नबुकदनेस्सर राजा एकदम अस्वस्थ झाला. ये क्या है? हे काय आहे? उधर के ज्ञानी लोगों को बुला करके ये बात बताया उनको। आणि त्यावेळेचे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना बोलून ते विचारलं. लेकिन उन लोगों को इसका बारे में कुछ भी मालूम नहीं। आणि त्या लोकांना याच्या संबंधाने काहीच माहित अब नाही. वहां पर एक प्रभु का जन है, आणि त्या ठिकाणी एक प्रभूचा व्यक्ति आहे वो प्रभु की आत्मा है, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे. वो है दानियल। तो आहे दानियल. दानियल इस बात का अर्थ बताया आणि दानियलने या गोष्टीचा अर्थ सांगितला. और अर्थ भी हम सुनेगा तो मालूम पड़ेगा 1000 साल का राज्य वहां पर भी आता। आणि त्याचा अर्थ समजला तरी आपल्याला समजेल की 1000 वर्षाचं राज्य तिथे येतंय. वो स्वप्न आप लोगों ने जाना होगा या आपको मालूम करके मैं आशा करता हूँ। आणि तुम्हाला ते माहिती असेल अशी मी आशा धरतो. संक्षिप्त में आपको समझाने के लिए मैं बोल देता हूँ। आणि थोडक्यामध्ये समजण्याकरता मी तुम्हाला सांगतो. बहुत ध्यान से पढ़ना। जब माना दानियल उसका दूसरा अध्याय, दानियल त्याचा 2 अध्याय उसका 25 से 34 तक का वचन पहले पढ़िए। 32 ते 34 वचन पहिले वाचा. उस मूर्ति का सिर तो चौके सोने का था। हाँ, देखो नेबुकदनेस्सर को स्वप्न में दिखाया हुआ वो मूर्ति के बारे में वर्णन है। आप लोग ध्यान से सुनना, मतलब बहुत क्योंकि क्या है ये वचन बहुत बातें
आप सीधा पढ़ेगा तो इतना आपको समझेगा नहीं। आणि वचनामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की तुम्ही सरळ सरळ वाचल्या तर तुम्हाला ते समजणार नाही, म्हणून खूप लक्ष देऊन तुम्ही वाचा. हाँ, इसलिए ये बहुत गहरी बात है, इसलिए आपको ये बात सुनने समझने नहीं देगा भाई सही है। आणि मग ही खूप गहन गोष्ट आहे, ही सैतान तुम्हाला ऐकू देणार नाही, समजू देणार नाही. लेकिन मतलब मैं आपको समझने के लिए मैं थोड़ा स्लो जाता हूँ। आणि तुम्हाला समजण्याकरता मी थोडं हळूहळू जातो. हाँ, आपको समझे, अभी तक आप बात समझा है ना? आतापर्यंतची गोष्ट समजली ना. कई बार बताया बात है, इसलिए मैं थोड़ा फास्ट गया था। आणि पुष्कळ वेळा सांगितलेली ही गोष्ट आहे म्हणून मी पटापट गेलो अभी मैं होतो. स्लो जाऊंगा आता मी स्लो जाईल. क्योंकि ये बातें मतलब कई बार नहीं बोला। आणि ही गोष्ट खूप वेळा नाही सांगितली. हाँ, तो आप पढ़िए। उसकी छाती और भुजाएं चांदी की, हाँ। उसका पेट और जांघ पीतल की, हाँ। उसकी टांगे लोहे की, हाँ। और उसके पाँव कुछ तो लोहे के हाँ। और कुछ मिट्टी के थे। हाँ। फिर देखते देखते तूने क्या देखा हाँ। कि एक पत्थर ने बिना किसी के खोदे हाँ। आप ही आप उखड़कर उस मूर्ति के पाँव पर लगकर हाँ। जो लोहे और मिट्टी के थे हाँ। उनको चूर चूर कर डाला। हाँ, उसका 44, 45 भी पड़ेगा। आणि 44 आणि 45 वचनही वाचा. उन राजाओं के दिनों में हाँ। स्वर्ग का परमेश्वर एक ऐसा राज्य उदय करेगा हाँ। जो अनंत काल तक न टूटेगा हाँ। और न वह किसी दूसरी जाति के हाथ में किया जाएगा, हाँ। वरन वह उन सब राज्यों को चूर चूर करेगा हाँ। और उनका अंत कर डालेगा हाँ। और वह सदा स्थिर रहेगा। हाँ। जैसा तूने देखा हाँ। कि एक पत्थर किसी के हाथ के बिन खोदे पहाड़ में से उखड़ा हाँ। और उसने लोहे, पीतल, मिट्टी, चांदी हाँ। और सोने को चूर चूर कर दिया, हाँ। इसी रीति महान परमेश्वर ने हाँ। राजा को बताया है हाँ। कि इसके बाद क्या क्या होने वाला है। हाँ। न स्वप्न में बस मतलब यहाँ पर हम क्लियर कट इन सारे बातों के बाद में प्रभु यीशु मसीह के द्वारा दुनिया में मतलब होने वाला राज्य के बारे में सुंदर वर्णन दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जगामध्ये होणारं जे राज्य आहे त्याचं सुंदर वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. थोड़ा और आपको समझने के लिए मैं बताता हूँ, आणि थोडं अधिक जास्त समजण्याकरता मी सांगतो. है ना? वहाँ पर सिर क्या देखा? आणि त्या ठिकाणी जे मस्तक आहे ते काय पाहिलं? सिर सोने का था। आणि डोकं जे आहे ते सोन्याचं होतं. ये किसको बताता? आणि हे कोणाला दर्शविलं जातं? बाबिलोन की महाराजा नेबुकदनेस्सर को दिखाता। आणि बाबिलोनचा महाराजा नबुकेसर याला दाखवलं जातं. इसके बाद में छाती और हाथ मतलब क्या था? आणि त्याची छाती आणि त्याचा हात हे कसल्या धातूचं होतं? चांदी का था। चांदीचं होतं. ये किसको बताता? हे कोणाला दाखवतो? मतलब बाबेल राजा के बाद में आने वाला मेद्य पारसिया देशों को दिखाता। आणि बाबिलोन नंतर येणारे जे मैद्य आणि पारसी जे राज्य आहे त्याला ते दाखवतं. आपको मालूम है बहुत भयंकर प्रिय प्रभु का वचन का एक एक बात कितना क्लियर बात है। आणि प्रभूच्या वचनाची एक एक गोष्ट जे आहे ती किती स्पष्ट आहे. है ना? नेबुकदनेस्सर राजा ने जब इस्राएल में आकर के मंदिर नष्ट करके मंदिर की सारे मतलब सोना और पवित्र बर्तनों को बाबेल में लेकर गया। आणि मग नबुकेसर राजाने काय केलं की इस्रायलवर हल्ला केला आणि त्याच्या मंदिराचे सर्व सोनं आणि त्याचे जे पात्र आहे तो घेऊन गेला. और उसका बेटा बेलशस्सर ने क्या किया? आणि त्याचा पुत्र बेलशस्सर याने काय केलं? जब 1000 लोगों को जब उन्होंने एक बहुत बड़ा पार्टी दिया, आणि 1000 लोकांना ज्या वेळेला त्याने खूप मोठी एक पार्टी दिली उस पार्टी में क्या किया? आणि त्या पार्टीमध्ये काय केलं? इस बर्तनों को मंगवा करके उसमें दाखरस पिया। आणि ही जी भांडी आहे ती मागवली आणि त्याच्यामध्ये द्राक्षरस पिला. तो उस समय में प्रभु का हाथ आया, आणि त्यावेळेला प्रभूचा हात आला दीवार में लिखा, आपको मालूम? आणि त्या भिंतीवर लिहिलंय, तुम्हाला माहित आहे, मैंने ते केलू फरसी मने मने तकेल उफरशी. बोलने का मालूम, तेरे राज्य तुझे तोला गया, तुम कभी पाया गया, तेरा देश बेतिये पारसी लोगों को दिया। आणि तुला तोलल्या गेलं आणि तुझ्यामध्ये कमी मिळाली आणि तुझं राज्य मैद्य आणि पारशी लोकांना देण्यात और हम आलं. देखते हैं कि 5 अध्याय का आखिरी में लिखा है कि दर्यावेश मारा गया। आणि मग त्याच्या 5 अध्यायाच्या शेवटी लिहिलेलं आहे की दर्यावेश मारला गेला. नहीं, बेलशस्सर बेलशस्सर जो आहे तो मारला गेला. हाँ, मतलब वो मरा नहीं, मारा गया। आणि तो मेला नाही, त्याला मारण्यात आलं. देखा, परमेश्वर की निंदा करने का। आणि देवाची निंदा केल्या कारणाने. इसके बाद में मेद्य पारसिया आया, आणि त्याच्यानंतर मेदे पारशी आले. और इसके बाद में फिर क्या आया? आणि त्याच्यानंतर मग काय आलं? मतलब पेड़ और कमर किसको दिखा था? आणि साड आणि कंबर एक कशाला दाखवतं? पित्तल का था। क्या था? पीतल पित्तल का था। आणि ते पितळाचे होते. एक किसको बताता? आणि कोणाला दाखवतं? ग्रीस साम्राज्य को बताता। आणि ग्रीस साम्राज्याला दाखवतं. अलेक्झांडर
अलेक्जेंडर का साम्राज्य को बताता। आणि अलेक्झांडर याचं साम्राज्य दाखवतं. इसके बाद में पाव मान फायर ये क्या बोलता पट ये क्या मांगी मांडी. वो किसका था? जांग. जंग किसका था? आणि जी मांडी होती ती कसली होती? लोहे की थी. आणि ती लोखंडाची होती. ये किसको बताता? आणि ते कशाला दाखवतं? रोमी साम्राज्य को. आणि ते रोमी सम्राटला दाखवतं. एक एक साम्राट दुनिया में आकर गया प्रियो, ये चित्र जो दानियल को दिखाया वैसा ही दुनिया में हुआ. आणि एक एक सम्राट जगामध्ये येऊन गेलाय. दानियलला जसं चित्र दाखवलं तसं झालं. और माला जो पाव आधा माला मिट्टी का और आधा लोहे का. ये किसको बताता? आणि पाय जे होते ते अर्धे मातीचे आणि अर्धे लोखंडाचे होते. हे कशाला दाखवतं? ये है मसीह विरोधी का राज्य, 7 साल का साल राज. आणि हे आहे ख्रिस्त विरोधाचं 7 वर्षाचं राज्य. इस समय में या वेळेला जो ये हाथ से ना छुआ हुआ एक पत्थर आकर के इसको मारेगा. आणि जो हाताने जो बनवलेला नाहीये किंवा काढलेला नाहीये तो एक दगड त्या डोंगरामधून बाहेर निघेल आणि मग त्या पायाला मारेल. इसके बाद में त्याच्यानंतर 1000 साल जाते. आणि 1000 वर्ष राज्य करेल. देखो दानियल को बताया हुआ वो मानव चित्र या वो मूर्ति कैसा ये बात को प्रकट करता. आणि दानियलला दाखवलेल्या मूर्ती कशा प्रकारे या सर्व गोष्टी प्रगट करते. प्रभु यीशु मसीह ये दुनिया में जब 1000 साल राज करने से पहले आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 1000 वर्ष राज्य करण्याच्या अगोदर खास करके 2 काम होगा. आणि विशेष करून 2 कामं होतील. पहली बात ये मसीह विरोधी और झूठा भविष्यता, मसीह विरोधी और झूठा भविष्यता उसको जीते जीते जिंदा पकड़ करके नरक में डालेगा. आणि ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेश त्यांना जिवंतपणे पकडून नरकामध्ये टाकण्यात येईल. नरक का इनागुरेशन हो गया. आणि मग नरकाचं उद्घाटन जो होतं. नरक का सबसे पहला मेंबर कौन है? आणि नरकाचे सगळ्यात पहिले जे मेंबर आहे ते कोण आहे? नरक में डालने वाला सबसे पहला मेंबर कौन है? आणि नरकामध्ये टाकण्यात येणारे सगळ्यात पहिले मेंबर कोण कोण आहे? मसीह विरोधी और झूठा भविष्यवक्ता. क्लियर? ये लोग वगैरह नरक में जाएगा. आणि ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेष्टा हे सगळ्यात पहिले नरकात टाकल्यात. अभी यीशु मसीह को 1000 साल ये दुनिया में राज करना है. आणि येशू ख्रिस्ताला 1000 वर्ष या जगामध्ये राज्य करायचंय. वो उसके लिए एक रुकावट हो रही. आणि त्याच्याकरता अजून एक अडखळण आहे. वो कौन है? सैतान. शैतान और उनका दूत. आणि सैतान आणि त्याचे दूत. उनको क्या करेगा? आणि त्यांना काय करेल? है ना, उनको पकड़ करके मतलब बॉटमलेस पिट में बंद करेगा. आणि त्यांना पकडून अथाह कुंडामध्ये टाकण्यात येईल. हम पढ़ेंगे प्रकाशित वाक्य 20 अध्याय का 1 से 3. आणि प्रकटीकरण 20 अध्याय 1 ते 3 वचन. फिर मैंने एक स्वर्गदूत को हाँ। स्वर्ग से उतरते देखा, हाँ। जिसके हाथ में अथांग कुंज की हाँ। कुंजी और एक बड़ी जंजीर थी. हाँ। उसने उस अजगर हाँ। अर्थात पुराने सांप को जो इस्पेलेस और शैतान है हाँ। पकड़ के हाँ। 1000 वर्ष के लिए बांध दिया हाँ। और उसे अथांग कुएं में डालकर अगाउ कुंड में डालकर बंद कर दिया. बंद कर दिया. उस पर मोहर लगा दी हाँ। कि वह 1000 वर्ष के पूरे होने तक हाँ। जाति जाति के लोगों को फिर न भरमाए. इसका मतलब क्या है कि कोई भी प्रकार का 1000 साल का राज में पाप करने का प्रेरणा देने वाला शैतान और उनका दूध बंदी हो गया. अभी 1000 साल पाप नहीं होगा. आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे पापासाठी प्रोत्साहन देणारे सैतान आणि त्याचे दूत यांना अथाह कुंडामध्ये टाकण्यात येईल. आणि मग त्या ठिकाणी 1000 वर्षाच्या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप राहणार नाही. मतलब अभी शैतान को नरक में नहीं डाला. आणि सैतानाला नरकामध्ये नाही टाकलं. शैतान को कहाँ डाला? आणि सैतानाला कुठं टाकलं? बॉटमलेस पिट में. आणि अथाह कुंडामध्ये. परंतु मसीह विरोधी और मानव झूठा भविष्य को कहाँ डाला? आणि ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेष्टा यांना कुठं टाकण्यात आलं? नरक में डाला. नरकामध्ये टाकलं. वो लोग नरक में पहुंच गया. आणि ते लोक नरकामध्ये पोहोचले. परंतु शैतान को अभी नरक में नहीं डाला. आणि सैतानाला अजून नरकामध्ये नाही टाकलं. ये जो अधोलोक या नीचे के भागों में कितना भाग है मालूम? आणि जे अधोलोकामध्ये किती भाग आहे माहिती का? वो बात भी बोल करके आज की क्लास अभी फिलहाल खत्म करेगा. लेकिन इतना जानकारी आपको होना चाहिए. आणि ती गोष्ट सांगून या ठिकाणी आजचा क्लास थांबेल. पण हे तुम्हाला माहिती राहणं गरजेचं आहे. भविष्य में होने वाला बहुत श्रेष्ठ बात है. आप लोग बहुत ध्यान से समझना. आणि भविष्यामध्ये होणारी खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. इस अधोलोक में या नीचे का भागों में कितना भाग है, कितना भाग है आपको मालूम? आणि आता अधोलोकामध्ये किती भाग आहे तुम्हाला माहिती आहे का?
ये तो अच्छा हो गया, ये भी क्लास दिया है लेकिन आपने भूल गया. आणि हा सुद्धा क्लास दिलेला आहे पण तुम्ही विसरले. छह जगह है, आणि 6 जागा आहे. सही बात, 6 जगह है, 6 जगह. 6 जागा आहे. मैं आपको मतलब बताता हूँ. तुम्हाला मी सांगतो. हाँ, अभी इधर से अपने और निकाल दिया ना, चलो कोई बात नहीं. हाँ, नंबर 1 आणि पहिली गोष्ट मतलब ऊपर का पाताल. आणि वरचं पाताळ. आपको सबको मालूम है मतलब लूका उसका 16 अध्याय का 22 वचन, लूक 16 अध्याय त्याचं 22 वचन. जिसको मतलब अब्राहम का गोद या परदेसा ऐसा कहा जाता. आणि ज्याला अब्रामाचं ऊर किंवा परदेश पॅराडाईस असं म्हटलं जातं. वो पुराना नियम का भक्त लोग मरने के बाद में ऊपर का पाताल में या उस पैराडाइज में जाते थे. आणि जे जुन्या कराराचे भक्त लोक मरायचे ते वरच्या पाताळामध्ये किंवा पॅराडाईस मध्ये जायचे. उसको भी पाताल बोलता. त्याला पण पाताळच म्हटलं जातं. समझ में आया ना? 16 22. है? हाँ. कोई किसी को डाउट नहीं है ना? नहीं. कोणाला काही शंका नाहीये ना. अच्छा, दूसरा वो जो नीचे वाला पाताल आणि दुसरं जे आहे तो खालचा पाताळ. मतलब उसका 13-23 वचन, 16 का 23 वचन. लूक 16 अध्याय त्याचं 23 वचन. वो उसको क्या बोलता है? यातना स्थल बोलता. आणि त्याला यातना भोगण्याचं ठिकाण असं म्हटलं जातं. मतलब उधर भी आ गए. त्या ठिकाणी सुद्धा आगे मतलब टाइम से लेकर के जितना भी पापी मरने के बाद में वहां पर जाता, अभी भी जाता. आणि कायनापासून जेवढे पापी लोक मेले आणि अजूनही जे मरतायत ते सगळे लोक त्या ठिकाणी यातना भोगण्याच्या ठिकाणी टाकले. पर अभी प्रभु में मरने वाले लोग नीचे का पाताल में नहीं जाता. आणि आता जे लोक प्रभू मध्ये मरतात ते खालच्या पाताळामध्ये नाही जात. बहुत ध्यान से सुनना. आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. यीशु मसीह मृतकों से जी उठने के समय तक मरा हुआ प्रभु के लोग ऊपर का पाताल में गया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होईपर्यंत पवित्र लोक जे मेलेले आहे ते वरच्या पाताळामध्ये जायचे. अभी कहा जाता? आणि आता ते कुठे जातात? अभी सीधा स्वर्ग जाता. आणि ते आता सरळ स्वर्गामध्ये जातात. दूसरा कुरिन्थी 5:8, दुसरे करंदीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 8 वचन. फिलिपियो 1:23. फिलिपकराचं पत्र 1 अध्याय 23 वचन. हाँ, आपको ये सब रेफरेंस वाला अच्छी तरह मालूम है, इसलिए अभी नहीं पढ़ाता. आणि हे सगळे संदर्भ तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून तुम्हाला वाचायला नाही सांगत. यहाँ तक क्लियर है? या ठिकाणी स्पष्ट आहे. अच्छा, तीसरा क्या है? आणि तिसरं काय आहे? तीसरा अब्राहम ने बोला, वो धनवान ने बोला ना कि अब्राहम पिता मैंने नासर को थोड़ा हमारे पास भेजो, थोड़ा पानी लेकर के आने दो ना. आणि मग त्या श्रीमंत मनुष्याने म्हटलं ना की अब्राहम पिता त्या लाजरसला तुम्ही पाठव की ते थोडं पाणी घेऊन येईल. अब्राहम पिता ने क्या बोला? आणि अब्राहम पिताने काय म्हटलं? बेटे, इधर से उधर कोई नहीं आ सकता, उधर से इधर भी कोई नहीं आ सकता, क्योंकि हमारे बीच में एक बड़ा दरी है. आणि मुला तिथून इकडे किंवा इकडून तिकडे कोणी येऊ जाऊ शकत नाही कारण आपल्या दोघांमध्ये खूप मोठी दरी आहे. वो दरी है तीसरा स्थान. आणि ती दरी आहे तिसरं स्थान. और चारवा कौन सा है? आणि चौथं कुठलं आहे? आपको मालूम है उत्पत्ति के समय में जो मनुष्य का बेटियों को सुंदर देख करके परमेश्वर का पुत्र आकर के ब्याह किया, उस समय में उनको मरने के बाद में जंजीर से बांध करके अंधेरे में रहेगा. अंधेरे में वो अंधेरा है 4वां पाताळ. आणि चौथं पाताळ काय आहे की उत्पत्तीच्या वेळेला ज्या वेळेला मनुष्य पुत्र पृथ्वीवर आले आणि त्यांनी पाहिलं की मनुष्याच्या पुत्री स्वर्गदूत पृथ्वीवर आले आणि त्यांनी मनुष्याच्या पुत्री पाहिल्या त्या सुंदर आहे आणि मग त्यांनी त्यांच्यासोबत विवाह केला. असे पतन पावलेले जे स्वर्गदूत आहे त्यांना साखळ दंडाने बांधून एकदम अंधकारामध्ये ठेवलेलं आहे. ते आहे चौथं पाताळ. हमको याद है ना? तुम्हाला ठाऊक आहे ना? एक क्लास वाला मैं कई बार लिया है. आणि हा क्लास पुस्तकाला घेतलाय. मतलब वही लोग, मतलब अब 2 वचन पढ़ेंगे. यूदा उसका 6 वचन, यहूदा त्याचं 6 वचन. हर एक वचन का रेफरेंस आप पूछना. मैं अगर नहीं बोला तो भी मतलब कभी कभी मैं बोलते जाता, रेफरेंस बोलना भूल जाता. वो जो धेरा के बारे में, नहीं. हाँ, तीसरा उसका 16 अध्याय, लूका 16 का 26. लूक 16 अध्याय 26 वचन. अब ये 14 का मानव यूदा 6 वचन. आणि यहूदा 6 वचन. चौथा जो पाताळ आहे फिर जिस स्वर्गदूत ने अपने पद को स्थिर न रखा हाँ. वरन अपने निज निवास को छोड़ दिया, हाँ. उसने उनको भी हाँ. उस भीषण दिन के न्याय के लिए अंधकार में हाँ. जो सदा काल के लिए है बंधनों में रखा है. हाँ, अंधकार में रहेगा. ये नीचे का पाताल का एक भाग है. आणि खालच्या पाताळाचा हा एक भाग आहे. सही बात पत्रोस भी लिखा, दूसरा पत्रोस हाँ.
दूसरा अध्याय 4 वचन। दूसरे पेत्र 2:4 क्योंकि जब परमेश्वर ने उन स्वर्गदूतों को हाँ। जिन्होंने पाप नहीं छोड़ा हाँ। पर नरक में भेजकर हाँ। अंधेरे कुंडों में डाल दिया। ये अंधेरा कुंड है 4 बजेगा। आणि हा अंधकार मध्ये असणारा जो पाताळ आहे तो आहे 4थी गोष्ट। ये कोई नरक नहीं, हा काही नरक नाहीये। इनको वहां से ला करके न्याय करके नरक में डालने वाला हम लोग करेगा वो। आणि मग तिथून त्यांना काढण्यात येईल आणि आपण त्यांचा न्याय करू आणि मग त्याला नरकामध्ये टाकण्यात येईल। Praise the Lord। Praise the Lord। उनका न्याय कौन करेगा? आणि त्यांचा न्याय कोण करणार आहे? पवित्र लोग करेगा। पवित्र लोक करतील। Praise the Lord। Praise the Lord। दूसरा कुरिन्दी उसका 6 अध्याय का 3रा वचन आपको याद है? दुसरे करंथीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं 3रं वचन तुम्हाला ठाऊक आहे। नहीं, पहला कुरिन्दी उसका 6 अध्याय का 3रा वचन आणि पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्याय 3रं वचन। है ना? सही बात है ना? ओके, मैं मानव सब वचन को पढ़ने की जरूरत नहीं है करके आशा करता हूँ। आणि सगळी वचनं वाचण्याची गरज नाही अशी आशा धरतो। मानव उसका 2 वचन है ना? 3रं वचन। तीसरा 3रा वचन। ओके, 3रा वचन। अच्छा, ओके, तो ये है 4वां नरक। आणि हा आहे 4था नरक। 5वां 5वं पाताळ ये जो 1000 साल के लिए शैतान को बंद करेगा वॉटरनेस पे। आणि 1000 वर्षाकरता सैतानाला ज्या ठिकाणी टाकण्यात येईल तो अथाह कुंड आहे 5वं पाताळ। 5 हो गया ना? 5 झाले ना? मेरे और हमारे साथ गिनती में। आणि आपल्या संख्या मोजण्यामध्ये बरोबर आहे ना? अच्छा, 6वां है नरक। आणि 6वं आहे नरक। रेफरेंस बना है ना? मानव प्रकाश वाक्य 20 का 3। प्रगटीकरण 20 अध्याय 3रं वचन। 5वां का रेफरेंस है प्रकाश वाक्य 20 का 3। आणि 5वा जो पाताळ आहे त्याचा संदर्भ आहे प्रगटीकरण 20 अध्याय 3रं वचन। अभी 6वां आणि 6वं है हमेशा का नरक, आणि निरंतर करताचा नरक है ना? प्रकाश वाक्य 20 अध्याय का 14-15 आणि प्रगटीकरण 20 अध्याय 14-15 और उसका 21 का 8। आणि प्रगटीकरण 21 अध्याय 8 वचन। ये कब होगा? हे केव्हा होईल? ये अनंत काल का नरक है। आणि हा अनंत कालचा नरक आहे। ये श्वेत सिंहासन के सामने का न्याय के बाद में डाला जाएगा। आणि श्वेत सिंहासनासमोर होणारा जो न्याय आहे त्याच्यानंतर टाकण्यात येईल। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। बीच में मानव ये शैतान का विषय आया इसलिए ये 6 बात आपको बताया। आणि मध्ये हा सैतानाचा विषय आला म्हणून या 6 गोष्टी सांगितल्या। अभी हम लोग को सीखना है 1000 साल का राज। आणि आता आपल्याला शिकायचं 1000 वर्षाचं राज्य। 1000 साल का राज मानव प्रभु कहाँ रह करके कैसे करने वाला है, ये है कल का क्लास। आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रभू कुठे राहील आणि कशा प्रकारे करणार आहे हे आहे उद्याचा क्लास। जानना चाहिए ना? आणि हा जाणायला पाहिजे ना? अभी तक का क्लास समझा नहीं है, कोई भी भाग नहीं समझा, मेरे को पक्का पूछना। आणि आतापर्यंतची कुठलीही गोष्ट जर नाही समजली तर निश्चित मला विचारा। क्योंकि ये सब बातों में हमारा भाग है। आणि या सर्व गोष्टीमध्ये आपला भाग आहे। 1000 साल के राज में हमारा भाग है। आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्येही आपला भाग आहे। है ना? हम कहाँ कहाँ पर कैसा कैसा मैंने राज करने वाला है। आणि कसं कसं आपण राज्य करणार आहोत। कौन राज करेगा? कोण राज्य करेल ये सब जानना चाहिए ना? हे सर्व जाणायला पाहिजे ना? हमारे सारा भविष्य के बारे में इसका अंदर लिखा है। आपल्या सर्व भविष्य संबंधाने बायबलमध्ये लिहिलेले आहे। मेरे को बहुत दिन पहले अनिता ने बोला था कि ये रेवलेशन क्लास होने के बाद ले लो। आणि खूप दिवसापूर्वी अनिताने मला म्हटलं होतं की हा प्रगटीकरणाचा क्लास अजून एकदा घ्या। मतलब उस टाइम पर पूरा रहना आधा रहना ऐसा मेरा तो विचार है। आणि मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलं पूर्ण घ्यायचं का अर्ध घ्यायचं। मैं बड़ा इम्पोर्टेंट भाग लेता हूँ आणि मग मी म्हटलं की जो महत्वपूर्ण भाग आहे तो घेऊ। क्योंकि आपको मालूम है राजवाक्य का पहला अध्याय यीशु मसीह के वर्णन है। आणि प्रगटीकरणाचा पहिला अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन आहे। 2 और 3 अध्याय मंडली ये दुनिया में पूर्ण रूप में पूरा समय के बारे में बनाया, 7 मंडलियों के बारे में। आणि दुसरा आणि तिसरा अध्यायमध्ये 7 मंडळ संबंधाने सांगितलंय। और 4 और 5 अध्याय में मंडली स्वर्ग में। आणि 4 आणि 5 अध्यायमध्ये मंडळी स्वर्गामध्ये आहे। बाकी 6 से 18 तक अध्याय पड़ेगा तो महाक्लेश। आणि 6 ते 18 अध्याय म्हटलं तर महाक्लेश आहे। महाक्लेश हमें उसके बारे में ना जाने तो भी चलेगा। आणि महाक्लेशा संबंधाने आपल्याला नाही समजलं तरी चालेल। बाकी 19 अध्याय का 19 अध्याय और 20-21-22 अध्याय बोलेगा तो महत्वपूर्ण अध्याय है। आणि 19 ते 22 अध्याय जे आहे ते खूप महत्वपूर्ण अध्याय आहे। इसलिए उसमें हम शादी की बात पर अभी नहीं गया, मैं आपको वो भी बात बताऊंगा। आणि लग्नाच्या गोष्टीकडे आपण नाही गेलो ती गोष्ट सुद्धा सांगेल। क्योंकि शादी वाले होने के बाद में हम यीशु मसीह के साथ 1000 साल का राज के लिए आणि आएंगे। लग्न झाल्यानंतर आपण प्रभू येशू ख्रिस्तासोबत 1000 वर्षाच्या राज्यामध्ये येऊ। लेकिन हम यहाँ पर आने से पहले मसीह विरोधी और झूठा भविष्यता को नरक में डालेगा और शैतान को पकड़ करके
मला स्पॉट ऑफ स्पीच में डाले. आणि आपण इथं 1000 वर्ष राज्य करण्याच्या अगोदर काय होईल की ख्रिस्त विरोधी आणि खोटा संदेष्टा यांना नरकामध्ये टाकण्यात येईल आणि सैतानाला अथाह कुंडामध्ये टाकण्यात हम येईल लोग राज करें. आणि मग आपण राज्य करू. वो राज कितना सुंदर राज आणि है. तो राज्य किती सुंदर राज्य आहे उसके आगे बहुत बातें हैं. आणि त्याच्या पुढे खूप गोष्टी आहे. लेकिन ये रनिंग में हम लोग अभी 1000 साल का राज्य का निकट आ गया. आणि आपण आता 1000 वर्षाच्या राज्याच्या जवळ आलो. अभी अपन प्रभु का अधिग्रह है तो अगला क्लास में हम लोग उस 1000 साल के राज्य के बारे में कुछ बात सीखेंगे. आणि देवाची कृपा जर आहे तर पुढच्या क्लासमध्ये त्या 1000 वर्षाच्या राज्या संबंधाने आपण शिकू. ये आप लोग है ना, ये क्लास एक भी नष्ट नहीं करना, आणि एकही क्लास तुम्ही जाऊ देऊ नका. क्योंकि ये नष्ट आपका जीवन के लिए बड़ा नष्ट होगा. आणि हा जर तुम्ही तो वाया घालवला तर ते खूप मोठं नुकसान राहील. क्योंकि ऐसा आपको सिखलाई मिलना कहीं भी मिलना बहुत मुश्किल है. अशा प्रकारचं शिक्षण मिळणं ते खूप कठीण आहे. मैं पिछली बार भी इतना गहराई में नहीं गया, आणि मागच्या वेळेला सुद्धा एवढ्या गहनतेमध्ये नाही गेलो. और तो कई लोगों का रिक्वेस्ट था इसको और एक बार लेना चाहिए, तो इस बार मैं बहुत ही गहराई में उसको लेकर जा रहा हूँ. आणि काही लोकांची अशी विनंती होती म्हणून या वेळेला खूप अधिक गहनतेमध्ये घेऊन जात मैं आहे. आशा करता हूँ आप लोग दूसरे को क्लास देने लायक बने. आणि माझी अशी आशा आहे की तुम्ही इतरांचा क्लास घ्यावा असं तुम्ही बना. कितने लोग चाहता आमेन. भेज दो, क्योंकि आपको मालूम है प्रकाशित वाक्य के बारे में लोगों को बहुत कम जाने. आणि प्रकटीकरणाच्या क्लास संबंधाने लोकांना पुष्कळ कमी माहिती आहे. लेकिन नासिक मंदिर का हर एक लोग क्लास लेने वाला बनना चाहिए. आणि नाशिक मंडळीचा प्रत्येक व्यक्ती क्लास घेणारा व्हायला पाहिजे ऐसा हमारे चाहत है. अशी आपली इच्छा आहे. तो प्रभु आप सबको बहुत आशीष दे. प्रभू आपल्याला खूप आशीर्वाद देव. सिर्फ प्रभु को ही महिमा दे. फक्त प्रभूलाच गौरव मिळो. आमेन.